इयत्ता 6वी मराठी पाठ क्रमांक 6 राष्ट्रध्वज माझा अभिमान. लेखिका स्वप्ना गोवेकर. जन्म 1987. प्रसिद्ध कवयित्री व लेखिका. आजोळच्या आठवणी 2019 आणि काव्यरंग 2023 या पुस्तकांसाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वाङ्मयीन पुरस्काराने सन्मानित. हा पाठ किशोर अंक जानेवारी 2016 या मासिकातून घेण्यात आला आहे. शाळेतील वक्तृत्व स्पर्धा. शाळेत राष्ट्रध्वज माझा अभिमान या विषयावर वक्तृत्व स्पर्धा झाली. सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणे केली. परीक्षक श्री जाधव सर यांनी निकाल जाहीर केला. प्रथम क्रमांक श्रेया सुधाकर कांबळे. द्वितीय क्रमांक अभिषेक श्रीधर देसाई इयत्ता 6वी. पुढील संधी. 26 जानेवारी तालुका स्तरावरील स्पर्धा. 6वीतील अभिषेकने द्वितीय क्रमांक पटकावला. हे खूपच कौतुकास्पद होते. अभिषेकचा निश्चय. घरी आल्यावर अभिषेक म्हणाला, 2रा नंबर आलाय, पण तालुका स्तरावर 1ला नंबर काढायचाय. पहाटे सराव. अभिषेक दररोज पहाटे लवकर उठून भाषणाचा सराव करू लागला. वडिलांचे मार्गदर्शन. राष्ट्रध्वज, राष्ट्रभक्ती, देशभक्तांचा इतिहास सर्व मुद्दे भाषणात समाविष्ट केले. आईची साथ. आईने भाषणाची उत्तम तयारी करून घेतली व योग्य मार्गदर्शन केले. तालुका स्तरावरील स्पर्धा. स्पर्धेच्या दिवशी अभिषेकने पहाटे उठून अंघोळ केली, प्रार्थना केली, इस्त्री केलेले स्वच्छ कपडे घातले. आईवडिलांना नमस्कार करून शाळेत गेला. वडिलांनी सांगितलेले सर्व मुद्दे अभिषेकने शांतपणे आणि आत्मविश्वासाने मांडले. तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. यश आणि कृतज्ञता. घरी आल्यावर अभिषेकने आनंदाने वडिलांच्या हातात प्रमाणपत्र दिले. वडील म्हणाले, अरे वा, प्रथम क्रमांक, शाब्बास. बाबा, हे बक्षीस माझ्या एकट्याचं नाही, यात तुमचा, आईचा आणि माझ्या शाळेचाही खूप मोठा वाटा आहे. तुमच्या मार्गदर्शनामुळेच मी आत्मविश्वासाने भाषण करू शकलो. देशमुख सर नेहमी म्हणतात, एकटा माणूस सुरुवात करू शकतो, पण अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांची साथ आवश्यक असते. आपला राष्ट्रध्वज अभिमानाचे प्रतीक. केशरी रंग त्याग व शौर्याचे प्रतीक. पांढरा रंग शांतता व सत्याचे प्रतीक. हिरवा रंग समृद्धी व निसर्गाचे प्रतीक. अशोक चक्र निळे प्रगती व सतत पुढे जाण्याचा संदेश. स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकताना पाहून प्रत्येक भारतीयाचे हृदय आनंदाने भरून येते. नवीन शब्द शिकूया. वक्तृत्व भाषण करण्याची कला. सुप्त लपलेले, प्रकट न झालेले. कळी खुलणे आनंदी होणे. परीक्षक स्पर्धेचे परीक्षण करणारी व्यक्ती. पाठाचा संदेश. या पाठातून आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. मेहनत व सराव. यश मिळवण्यासाठी नियमित सराव व कठोर परिश्रम आवश्यक आहेत. कुटुंबाची साथ. आई-वडिलांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन यश मिळवण्यात मोलाची भूमिका बजावते. राष्ट्रभक्ती.
राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीची जाणीव करून द्या. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्या. राष्ट्रीय सणांविषयी चर्चा घडवून आणा.